जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण श्री यमाई देवीबद्दलची खरी वास्तविक सत्यकथा आणि त्यासोबतच यमाईचे कुठले कुठले स्थान आहे आणि त्या कुठल्या कुठल्या स्थानांचं काय महात्म्य आहे याविषयी संक्षिप्तपणे माहिती घेणार आहोत। बघा, यमाई विषयी आतापर्यंत अनेक व्हिडिओ उपलब्ध आहे ज्यामध्ये यमाईची काही याच्यामध्ये कथा सांगण्यात आलेली आहे। यमाई कशी आली, कुठून आली, का आली, परंतु यमाईचं वास्तविक मूळ कुठलं, तिचं बीज कुठलं, तिचं आदिस्थान कुठलं याविषयी मात्र सर्वत्र आपल्याला मौन बघायला मिळतं। मौन असण्याचं कारण काय? कारण की एक कथा जी आहे यमाईची ती रामायण काळाशी जोडल्या जाते, दुसरी कथा जी आहे ती कृतयुगाशी जोडल्या जाते। मग नेमकी खरी कथा कुठली हे आतापर्यंत बऱ्याच जणांना सिद्ध करता न आल्यामुळे यमाईचा खरा अवतार कुठला, यमाईचं खरं मूळ कुठलं, यमाई म्हणजे कुठली पीठवासिनी हे आतापर्यंतही कोणी गॅरंटीने सांगू शकलेलं नाही, शाश्वतीने सांगू शकलेलं नाही। आज आपण या कथेमध्ये यमाई देवीची सत्यकथा आणि तिचं मूळ कुठलं हे पुराव्यानिशी सिद्ध करणार आहोत। आणि हे पुरावे मी जुन्या होऊन गेलेल्या थोर संत महात्मे यांच्या रचनांमधूनच समोर आणलेले आहे। बघा, औंध हे यमाईचं स्थान अतिशय जास्त प्रसिद्ध आहे। त्यानंतर आपलं राशीन हे सुद्धा यमाईसाठी प्रसिद्ध आहे। त्यासोबतच केदार भैरव अर्थातच ज्योतिबाच्या डोंगरावरती असणारी यमाई सुद्धा प्रसिद्ध आहे। मग वाडी रत्नागिरीची यमाई असो, औंधची यमाई असो की राशींची यमाई असो, ह्या मूळ देवीचं बीज जर आपल्याला शोधायचं असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला एक संत साहित्याची रचना वाचवून दाखवत आहे। ती रचना बघा, ही रचना आहे संत बाळा महाराज सराफ यांची। संत बाळा महाराज सराफ हे आदिशक्तीचे कट्टर उपासक होते आणि त्यासोबतच ते स्वतः महान थोर विष्णू भक्त सुद्धा होते, लक्ष्मी भक्त सुद्धा होते। यांनी अनेक सुंदर सुंदर रचना स्वतःच्या तयार केलेल्या आहे, ज्यामध्ये आरत्या आहे, अष्टक आहे, स्तोत्र आहे, त्यासोबतच त्यांनी विपुल साहित्य लेखन करून ठेवलेलं आहे। बाळा महाराज सराफ यांचा एक या ठिकाणची आरती अतिशय जास्त प्रसिद्ध आहे। ती आरती बघा, मातापूर उंच हा पर्वत, अंबे अवघड घाट, अरण्य महाडोंगर, वृक्ष लागले दाट, कठीण मार्ग हा दिसतो, पुढे न कळे वाट, मूळपीठ म्या दृष्टी देखिले, माझे हरले कष्ट, आंबा तू माझे अंबिके, जगदंबिके, मोह माया रेणुके, भक्तासी मुक्ती देही हो अंबाबाई। अशा पद्धतीची ही आरती आहे। आता ही आरती बरीच मोठी आहे, परंतु यामध्ये जिथे यमाईचा उल्लेख येतो, आता मी त्या यमाईच्या उल्लेखावरती येतो। बघा, ते पुढे सांगतात, आयका मराठी आई, निळ्या घोड्यावरी हो, पहिली आई यमाई, अनेक तिथे सांगती, मल्हार भैरवी तुकाई, 64 योगिनी मिळो, उदो उदो बोले तुकाई। याचाच अर्थ काय की मराठीमध्ये जी ही रेणुका माता आहे, या रेणुका मातेला त्या ठिकाणी यमाई हे नाव प्राप्त झालं आणि ही यमाई निळ्या घोड्यावरती स्वार आहे। आता बघा, जगदंबेचं वाहन बऱ्याच ठिकाणी वाघ असतो, सिंह असतो, परंतु यमाई देवीला वाघासोबतच सिंहासोबतच निळ्या रंगाचा घोडा सुद्धा त्या ठिकाणचं प्रतीक वाहन म्हणून मानण्यात आलेला आहे। आता हाच निळा घोडा आपल्याला खंडोबाच्या तळी भंडारीमध्ये सुद्धा आढळतो बरं का। खंडोबाच्या म्हणजे श्री मार्तंड भैरवाच्या तळी आरतीमध्ये शब्द येतात की निळा घोडा पावमे तोडा। निळा घोडा म्हणजे खंडोबा सुद्धा निळ्या घोड्यावरती स्वार आहे, तशीच ही यमाई सुद्धा निळ्या घोड्यावरती स्वार आहे असं या ठिकाणी संत बाळा महाराज म्हणतात। आणि तिच्यासोबत 64 योगिनी आणि भैरव सुद्धा आहे। या कारणामुळे त्यांनी तिला त्या ठिकाणी तुकाई सोबत घेऊन तू उदो उदो बोलतेस। तुकाई म्हणजे काय तर तुळजापूरची श्री भवानी। मागे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ज्या ठिकाणी तुळजापूरची अंबिका असते त्या ठिकाणी माहूरची रेणुका कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये विराजमान असते। तर या ठिकाणी तुकाई म्हणजे तुळजा भवानी, यमाई म्हणजे रेणुका। म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी निळ्या घोड्यावरती स्वार होऊन रेणुका मातेने यमाई स्वरूप धारण केलं, त्यावेळेला तिच्या सोबत भैरव होते, योगिनी होत्या, सोबत तुकाई म्हणजे तुळजा भवानी सुद्धा होती। आणि रेणुकेचा आणि तुळजा भवानीचा उदोकार करताना, जय जयकार करताना सर्व भैरव आणि योगिनींनी त्या ठिकाणी गोंगाट केला, कल्लोळ केला, म्हणजेच उदोकाराचा त्या ठिकाणी गाजावाजा केला। अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी वर्णन आढळतं। दुसरं वर्णन या ठिकाणी मी तुम्हाला देऊ इच्छितो। अतिशय प्रसिद्ध अशी आरती आहे आणि ही आरती आहे संत माणिकदास महाराज यांची।
संत माणिकदास हे थोर दत्त संप्रदायाचे भक्त. दत्त संप्रदायामध्ये त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे, विपुल वाचन केलेलं आहे. स्वतः ते त्या ठिकाणी महान दत्तभक्त होते. त्यांनी जिवंत स्वतःची संजीवन समाधी घेतलेली आहे असं सुद्धा म्हटलं जातं. या माणिकदास महाराजांच्या अनेक आरत्या, अष्टक, स्तोत्रे सुद्धा प्रसिद्ध आहे. आता हे माणिकदास महाराज स्वतःच्या एका आरतीमध्ये काय म्हणतात, पहिले ती आरती मी तुम्हाला सांगतो. आरती आहे, जय देवी जय जय रेणुके, तुझे तुळणे हरिहर ब्रह्मादिक नातुके, जय देवी. ही सुपरिचित आरती आपण अनेकदा युट्यूबवरती कॅसेटमध्ये ऐकलेली असेल, गायली सुद्धा असेल. या आरतीचं आपण पहिला स्टांझा म्हणजेच पहिलं कडवं सोडून देऊया, आपण दुसऱ्या कडव्यावरती येऊया. दुसऱ्या कडव्यावरती माणिकदास महाराज देवीला म्हणतात, भक्त गाती तुझला माहुर ये माई, धाव म्हणती तुळजापूरची तू काई, सप्त शृंग चंद्रला परमेश्वर बाई, अगणित नाम तुझे अंत नसे काही. काय सांगतायत, भक्त गाती तुझला माहुर ये माई. याचाच अर्थ काय की जी माहूरची देवी आहे हीच मुळामध्ये यमाई आहे, म्हणजेच माहूरगड निवासिनी रेणुका माता ही त्या ठिकाणची यमाई आहे. आता तिसरा पुरावा या ठिकाणी मी तुम्हाला देऊ इच्छितो, तो म्हणजे श्री केदार विजय ह्या ग्रंथाचा. श्री केदार विजय म्हणजेच काय तर आपल्या वाडी रत्नागिरीच्या ज्योतिबाचा त्या ठिकाणचा मूळ ग्रंथ. केदार विजयामध्ये ज्या वेळेला शंकराने भैरव अवतार धारण केला आणि भैरव अवतारापासून त्या ठिकाणी त्याने आपला केदार भैरव म्हणजे ज्योतिबा अवतार धारण केला, तर ह्या ज्योतिबा अवतारामध्ये जमदग्नी ऋषीचा अंश पिता म्हणून स्वतः ज्योतिबाने स्वीकारलेला आहे. म्हणजे जमदग्नी ऋषींचा जो क्रोध आहे, जो राग आहे, हा जमदग्नी ऋषींचा क्रोध आणि राग ज्योतिबाने स्वतःच्या कट्टेरीच्या स्वरूपाने स्वतःच्या शरीरावरती धारण केलेला आहे. म्हणजेच ज्योतिबाच्या अंगावर असणारी कट्यार ही त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींचं प्रतीक आहे. आणि जमदग्नी अर्थातच त्या ठिकाणी मग कट्टेरीच्या नात्याने ज्योतिबाचे पिता ठरतात आणि त्यांची पत्नी असणारी श्री रेणुका माता ही ज्योतिबाची आई ठरते. आणि याच आग्रहास्तव ज्या औंधाच्या यमाईला म्हणजेच रेणुका मातेला ज्योतिबाने स्वतःकडे पाचारण केलं, बोलावलं आणि स्वतः औंधवरून यमाई माता रेणुका माता ही वाडी रत्नागिरीला ज्योतिबाच्या शेजारी गेली. आजही तिथे तिला रेणुका स्वरूप मानून, ज्योतिबाची आई मानून त्या ठिकाणी त्यांचा पूर्ण सोहळा पार पडतो. आता त्याबद्दल सुद्धा एक चुकीची आख्यायिका आहे बरं का, की त्या ठिकाणी म्हणे यमाईचं आणि ज्योतिबाचं लग्न लावलं जातं. हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. तो आपण पुराव्यानिशी पुढे कुठेतरी खंडित करूया किंवा त्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करूया. परंतु मी सांगतो, यमाईचं लग्न ज्योतिबा सोबत न लावता ज्योतिबाच्या कमरेमध्ये असणाऱ्या कट्यारी सोबत लावल्या जातं. ही कट्यार म्हणजे जमदग्नी ऋषी आहे, म्हणजेच जमदग्नी आणि रेणुकेचं लग्न त्या ठिकाणी लागतं आणि परशुराम आणि ज्योतिबा हे त्या ठिकाणी तिचे मुलं असतात, मानकरी असतात. तर आता ही जी यमाई आहे ही मुळामध्ये माहूरची रेणुका आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं. परंतु यमाईचे एकूण स्थान किती आणि या स्थानांचा महिमा काय तो आता आपण बघूया. बघा, यमाईची एकूण 12 स्थाने प्रसिद्ध आहे. म्हणजे यमाईचे एकूण 12 पीठ तयार झालेले आहे आणि या 12 पीठामध्ये यमाई देवी निवास करते आणि ती त्या ठिकाणी 3 स्वरूपामध्ये असते. पहिलं स्वरूप त्या ठिकाणी असतं ते म्हणजे यल्लू स्वरूप. बघा, पुन्हा रिटर्न करतोय. पहिलं स्वरूप असतं यल्लू स्वरूप, दुसरं स्वरूप असतं रेणुका आणि तिसरं स्वरूप असतं यडाई. यल्लू, रेणुका आणि येडाई म्हणजे येडेश्वरी ह्या 3 स्वरूपांमध्ये त्या ठिकाणी यमाईचं वास्तव्य असतं. आता हे स्वरूप आपण ओळखायचं कसं, तर हे तुम्हाला मी या ठिकाणी नावागावासहित सांगत आहे की कुठल्या स्वरूपामध्ये देवी कुठल्या गावाला बसलेली आहे. मुळामध्ये हे सांगतो, यल्लू स्वरूप म्हणजे काय, ज्या स्वरूपामध्ये यमाई देवी हा रेणुकेचाच अवतार असून तिला शेंद्राचा मान नसून तिची मूर्ती काळ्या पाषाणाची असते. बहुतांशी अशा ठिकाणी तिला यल्लू म्हणजेच यल्लू यमाई स्वरूप मानण्यात येतं. आणि ज्या ठिकाणी यमाई देवीला शेंदूर लावण्यात येतो आणि तिच्या तांदळाची पूजा केली जाते, संपूर्ण मूर्ती नसते, अशा ठिकाणी तिला रेणुका स्वरूप मानण्यात येतं. आणि ज्या ठिकाणी येरमाळ्याच्या येडेश्वरी प्रमाणे तिच्या चेहऱ्यावरती पानं फुलं चिटकवण्यात येतात त्या ठिकाणी ती येडेश्वरी स्वरूपामध्ये असते. तर बघा, यमाईचं सर्वात प्रथम मूळपीठ आहे ते म्हणजे साताऱ्यामधील औंध.
औंधमधूनच यमाईचा उगम झालेला आहे आणि ही औंधची यमाई मुळामध्ये माहूर गडावरून औंध गावामध्ये स्थायिक झालेली आहे आणि त्या ठिकाणी ती यल्लू स्वरूपामध्ये आहे. त्यानंतर दुसरं यमाईचं पीठ येतं ते म्हणजे नगर जिल्ह्यामधील राशीन. नगर जिल्ह्यामधील राशीन या गावामध्ये श्री जगदंबा तुळजाभवानी मातेसोबतच रेणुका माता यमाई स्वरूपामध्ये स्थित आहे. जे त्या ठिकाणचं राशींचं मंदिर आहे त्या ठिकाणी यमाई देवीला माळपरडीचा सुद्धा मान आहे आणि त्या ठिकाणी अंबिका रेणुका म्हणजेच जगदंबा आणि यमाई ह्या दोघी जणी एका पीठासनावरती आहे आणि राशींमधील असणारं यमाईचं स्वरूप हे त्या ठिकाणी रेणुका स्वरूप आहे. तिसरं बघा, ज्योतिबाच्या वाडी रत्नागिरीमध्ये ज्योतिबाच्या डोंगर झाडीजवळ जे त्या ठिकाणचं यमाईचं स्वरूप आहे, जी त्या ठिकाणी खुद्द ज्योतिबाला मदत करण्यासाठी आलेली होती, तर या ठिकाणची यमाई देवी ही साक्षात रेणुका स्वरूप आहे. त्यानंतर चौथं त्या ठिकाणी यमाईचं पीठ आहे ते म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधील हिंगणगाव. धाराशिव जिल्ह्यामधील हिंगणगाव येथील यमाई ही रेणुका स्वरूप आहे. त्यानंतर बघा, सोलापूर मधील मार्डी गावातील जी यमाई देवी आहे हे त्या ठिकाणचं पाचवं पीठ आहे यमाईचं. या मार्डी गावामधील जी यमाई आहे ती रेणुका स्वरूप आहे. त्यानंतर यमाईचं सहावं पीठ आहे शिरूर. म्हणजेच काय तर पुणे जिल्ह्यामधील शिरूरमधील कवठे यमाई, गावाचं नावच कवठे यमाई पडलेलं आहे, तेथील जी यमाई आहे हे सहावं पीठ ठरतं यमाईचं आणि या ठिकाणी देवी रेणुका स्वरूप आहे. सातवं जे पीठ आहे ते आहे खेड तालुक्यातील कण्हेरसार आणि जिल्हा आहे पुणे. कण्हेरसार येथील असणारी श्री यमाई देवी हे सातवं पीठ असून हे रेणुका स्वरूप आहे. आठवं या ठिकाणचं पीठ आपल्याला आढळतं ते म्हणजे कर्नाटकातील बिदर तालुक्यातील हिप्परगाव आणि या हिप्परगावच्या देवीचं जे स्वरूप आहे ते रेणुका स्वरूप आहे आणि हिची जी दुसरी बहीण आहे ती बेनकनळनी या गावामध्ये स्थित आहे आणि बेनकनळलीची यल्लम्मा आणि हिप्परगावची यमाई ह्या दोघीही त्या ठिकाणी आदी मैलार खंडोबाच्या माता भगिनी लागतात. नंतर जे नववं पीठ आहे, 9 क्रमांकाचं पीठ आहे यमाईचं ते आहे गाव शिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. शिवरीमधील पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्ह्यामधील जी आपली देवी आहे यमाई हे 9वं पीठ असून या ठिकाणी देवी यल्लू स्वरूपामध्ये आहे. त्यानंतर 10वं तिचं जे पीठ आहे ते आहे राजुरी. या ठिकाणी सुद्धा देवी यल्लू स्वरूपात आहे. 11वं तिचं पीठ आहे टाकळी. या ठिकाणी सुद्धा देवी यल्लू स्वरूपामध्ये आहे. आणि 12वं पीठ जे ह्या सर्व 12 पीठांमध्ये वेगळं ठरतं ते आहे धोम धरणाजवळील सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव येथील यमाईचं स्वरूप आणि ह्या कोरेगावची यमाई ही येडेश्वरी स्वरूपामध्ये आहे. म्हणजेच त्या ठिकाणी येरमाळ्याच्या येडेश्वरीप्रमाणे तिच्या चेहऱ्यांवरती पानं फुलं चिटकवली जातात आणि प्रति येडेश्वरी स्वरूप तिला मानण्यात येतं, परंतु मुळामध्ये तिचा अवतार हा त्या ठिकाणी रेणुका असतो म्हणजेच यमाई असतो. अशा पद्धतीनुसार ही यमाई देवीची संपूर्ण कथा या ठिकाणी आपल्याला कळते. आता हे या ठिकाणी फक्त मी तुम्हाला महात्म्य सांगितलं. आता कथेबद्दल असं म्हणण्यात येतं की प्रभू श्री रामचंद्र ज्या वेळेला वनवासामध्ये होते, वनवासामध्ये जात असताना त्या ठिकाणी सीता माता हिचं स्वरूप घेऊन पार्वती बसली आणि पार्वतीने सीतेचं स्वरूप घेतल्यावर रामाने तिला येमाई म्हणून हाक मारली तर म्हणे ती यमाई झाली. तुकाई म्हणून हाक मारली म्हणे ती तुकाई झाली. तुळजा म्हणून हाक मारली म्हणे ती तुळजा भवानी झाली आणि त्या ठिकाणी येडाई म्हणून हाक मारली म्हणे येडेश्वरी झाली. ही कथा निव्वळ आणि निव्वळ बोगस आणि चुकीची आहे हे मी गॅरंटीने सांगतो. त्याचं कारण असं, एकतर त्या ठिकाणी पार्वती सीतेचं स्वरूप घेऊन येरमाळ्यामध्ये बसली असेल किंवा तुळजापूरमध्ये बसली असेल किंवा तुकाईमध्ये बसली असेल किंवा आपल्या यमाईच्या स्थानामध्ये बसली असेल. नेमकी पार्वती त्या ठिकाणी कुठल्या स्थानावरती बसली याच्यामध्ये एक वाक्यता नाही, म्हणजेच ती फक्त बोलून चालून ऐकू आलेली दंतकथा आहे. ही कथा वास्तवामध्ये कुठे घडली होती पार्वती आणि सीतेची मी तुम्हाला सांगतो. पार्वती देवीने सीता मातेचं स्वरूप घेतलं ही अगदी 100% खरी बाब आहे, परंतु ही ज्या स्थानावरती घडली ते स्थान आहे आपलं बालाघाट डोंगरामधील घाटशीळ म्हणजेच तुळजापुराच्या घाटामधील घाटशीळ. आणि या घाटशिळावरती ज्या ठिकाणी पार्वतीने हे सीतेचं स्वरूप धारण केलं होतं तिथे आजही जगदंबा पार्वतीच्या म्हणजे तुळजाभवानीच्या पादुका पाय उमटलेले आहे. ही कथा फक्त तुळजापूरमध्ये घडलेली आहे. इतर येरमाळा असेल, औंधची यमाई असेल, राशीन असेल किंवा आता जे हे 12 स्थानं यमाईचे सांगितले किंवा तुकाईचे स्थानं सांगितले, या कुठल्याही स्थानाशी या कथेचा संबंध नाही.
मुळामध्ये संत महात्म्यांचे पुरावे इथे देण्याचं कारण काय? कारण एका हातामध्ये पुरावा आणि दुसऱ्या हातामध्ये माईक घेऊन माणसाने बोललं पाहिजे. मी ह्या तत्वावरती विश्वास ठेवतो. या ठिकाणी जे आहे मी तुम्हाला केदार विजय ग्रंथाचा पुरावा दिला, या ठिकाणी मी बाळा महाराज सराफ यांच्या आरतीचा पुरावा दिला, त्यासोबतच माणिकदास महाराज यांच्या साहित्याचा सुद्धा पुरावा दिला. तीनही साहित्याच्या आधारे यमाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात रेणुका माता आहे. तिला तुम्ही माहूरची रेणुका माना, सौंदतीची रेणुका माना, कुठल्याही स्थानाची रेणुका माना, रेणुका जिथून तिथून एकच आहे. रेणुका या शब्दाचा अर्थ होतो सूक्ष्मातील सूक्ष्म रेतीचा कण, आणि अशी ही रेणुमाई जगदंबा सर्व जगामध्ये पसरलेली आहे. त्यामुळे तिला कुठल्याही स्थानाचा मान द्या, रेणुका ही सर्वश्रेष्ठ आहेच. तर आज ही यमाईची तुम्हाला या ठिकाणची माहिती आणि जे मी 12 स्थानं सांगितले हे सर्व तुम्हाला आवडले असतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतो की यमाई देवीची ज्ञानमाळ नेमकी कशी असते? तर मी तुम्हाला सांगतो, यमाईला जे रेणुकेचं बीज आहे ते लागू असल्यामुळे त्यामध्ये रेणुकेचं बीज धारण करणारा गुरुमंत्र हवा असतो, तर यमाई देवीची ज्ञानमाळ त्या ठिकाणी पूर्ण होते. तर आपण योग्य गुरुकडून योग्य मार्गदर्शनाखाली यमाईची ज्ञानमाळ करावी. नाहीतर हल्ली बरेच लोक म्हणतात की गुरुने कामात यमाईचं उध उध, यमाई माता की जय, यमाईचं चांग भलं असा मंत्र दिला. असा यमाईचा मंत्र ठरत नाही. त्यामध्ये रेणुका बीज असायला हवं, त्यानंतर यमाईचं नाव असायला हवं, तर तो मंत्र त्या ठिकाणी शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला मिळाला असं समजावं. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंबा, नमो आदेश.